इथं शाळा सुटल्यावर पोरी बसतात आपल्या इथं. तेव्हा त्या पोरी आपल्या जवळ इथं येऊन त्यांची रिक्षा येऊस्तर गाडी येऊस्तर बसते ती. कोण पाणी मागतं, कोण काय आपलं. माझ्याकडे पेपर असतो पुण्यनगरी. मग त्या पोरी म्हणतात आम्हाला कोडं सोडवायचं, जरा द्या पेपर आजी. आपलं बसते ती येऊन, मी एकटीच असते, बसते ते घरात आपलं. ते एका पोरीनं मला विचारलं, आजी तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? म्हणलं विचार बाई, मला येत असला तर सांगेल, मी कोणाला असं सांगत नाही म्हणलं की मला येतच म्हणून. आणि तुम्हाला पण मी सांगते, मला येतच म्हणून मी सांगत नाही. आपल्याला येत असलं तर होय म्हणायचं, नाही उगं मोठेपणा कशाला सांगायचं. आपलं साधं साधं आहे हे करेन. आजी साधी, आजीची हिडिओ साधी, सगळं साधं, राहणी साधी. त्यामुळं मग त्या पोरीनं मला विचारलं, तरी पण तुम्हाला येण्याजोगंच मी विचारते. मग म्हणलं विचार पटकन. मग ती म्हणली, आजी सीताचं सीताफळ, रामाचं रामफळ, मग लक्ष्मणाचं का फळ नाही? म्हणलं अगं बाई, लक्ष्मण 12 वर्ष ब्रह्मचारी निरहारी होता, काहीसुद्धा खाल्लं नव्हतं, म्हणून त्याचं फळच नाही म्हणलं. म्हणजे हां, लक्ष्मणानं काहीच खाल्लं नव्हतं 12 वर्ष. म्हणलं हो, त्यामुळं ते त्याचं फळच नाही लक्ष्मणाचं. बरं म्हणले. तेव्हा मग ती पोरगी म्हणली, आजी तुम्ही सगळं सांगता आणि कसं पहिल्यांदाच नाही मानता? अगं पण नाही आल्यावर मग नाही म्हणायचं बाई. मग ती पहिल्यांदाच आजी सांगितलेलं, आपल्याला जे येतं तेवढंच, आणि लई मोठेपणा सांगायचा नाही की हा बाबा मला लई येतं असं होतं. मी आता पोथी पुराण हे वाचते, सगळं करते, आणि जेवढं येतं तेवढं सांगते. तुम्ही विचारता आणि तिसरंच काहीतरी नाही आल्यावर काय आजी लई बड्या बड्या बाता मारते. तसं नको. तर कमेंट करा. आणि आता सध्या कमेंटचं बटन बंद आहे, कशामुळं कोणाला माहिती. तर कमेंट करा आणि लाईक पण करा. करीत जावा या आजीला हो. आता आजीचं वय झालं आहे तुम्हाला माहीत आहे. हाय तोपर्यंत काहीतरी आजीचं होऊ द्या की नीटनेटकं, जरा करा कमेंट, की लाईक करा.